गेलो आमच्या आंघोळी नव्हते काय नाही आम्ही God
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी शरण शरण एकनाथा पायी माझा देईला तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय भारोनी ठेवेला पायी चरणावरी दोई दोनीच आले भागा ते कळतो तुझे नाम उच्चारितो ओढिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भालवाई मधवरी कृपा बहुतांची लाडकी लेखमी संतांची मधवरी कृपा बहुतांची भरतखंडातील जम्बूद्वीपातील दंडकारण्यातील क्षेत्र नाशिक जिल्ह्यातील निफाड कारखाना हा भारतामध्ये आशिया खंडामध्ये प्रसिद्ध आहे. अशा या साखर कारखान्याच्या आवारामध्ये गेली 24 वर्ष म्हणजे 2 तप भगवान पंढरीरायाच्या या रामरायाच्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हा अखंड हरिनाम महोत्सव या कारखान्याची येणारी जी विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या विद्यमाने आताचे चेअरमन श्री माणिकरावजी बोरस्ते साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या विद्यमाने तथा परिसरातील भाविकांच्या उपस्थितीने माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आळंदीकर मंडळी आणि परिसरातील वारकरी वैष्णव मंडळी यांच्या साथीने हा दरवर्षी कार्यक्रम संपन्न होतो.
या सप्ताहाच्या रामायणाचा मुख्य सूत्रधार म्हणजे आमचे एकनाथ महाराज भांडे. ते एक कर्मचारी आहे, परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत माझ्या अगोदर ते आळंदीत होते राहायला, मी जायच्या अगोदर. आणि त्यांची पिढी घराणं जे आहे, त्यांच्या घराण्याचे 3 पिढ्याचे आमचे संबंध आहेत. त्यांचे वडील आमच्या गावामध्ये दिवाणजी होते. दिवाणजी म्हणजे 200 एकरच्या जमिनीवर मॅनेजर. आजही ते हयात आहे. त्यांचे बंधू आमच्या पुढे होते, एक माझ्यासोबत होते. असं त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी तुमच्या सर्वांचा हा रक्ताच्या पलीकडचं हे नातं जोडून दिलंय. त्याला कारणीभूत एकनाथ महाराज भांडे. त्यामुळे सर्व मंडळी डोमशे साहेब, भोकले साहेब, रायटे साहेब, गाजणे साहेब वगैरे हे जेवढी मंडळी आहे आमच्या आळंदी मोकळी त्यांच्यामुळे मिळाली. एकाच्या कैवाडे उभे बहुताचे कोडे. 24वे वर्ष आहे. पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी सप्ताह आपल्याला करायचा. मोठी जबाबदारी. 360 दिवस राहिले फक्त. एक क्षण चाललाय, तो सप्ताह जवळ येतो. हा संपतोय ते जवळ येतोय. आणि आपल्या कारखान्याला, आपल्या अस्तित्वाला, आपल्या सगळ्याला शोभल असा पुढच्या वर्षी कार्यक्रम होण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तिथे सर्व संप्रदाय, सर्व पंथ आणि सर्व संतांना मान्यता आहे. कुठेही विरोधाभास नाही. संत जनार्दन स्वामींचे मंदिर आहे, स्वाध्याय आहे. सर्व क्षेत्रातील मंडळी, मानवपंथी सुद्धा आहे. सगळ्यांना कारखान्याने पोटामध्ये सामावून घेतलं. ज्या ज्या वेळी ज्यांचं जे जे काही धर्मकार्य, सत्कार्य, समाजकार्य निघालं, त्या त्यावेळी मुक्त हस्तांनी लोकांनी दिलं. आणि ते काय तर ते दिले असतो. या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अवस्थेचं वर्णन करतात. अवस्था म्हणजे भगवंताची भक्ती करत असताना ती फलद्रूप झाली पाहिजे. परमार्थाचे 2 प्रकार, एक निष्फल परमार्थ आणि एक सफल परमार्थ. संसाराचे 2 प्रकार, एक ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही तो एक संसार, ज्याच्यातलं काही वाया जात नाही तो एक संसार. तुमचा आमचा संसार जो आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, किंवा संसाराच्या अंगी आवडीचं व्यसने, किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी, हो हे सगळे संसाराचे लक्षण आहे. संसारामध्ये रात्रंदिवस आपण दुःख भोगतोय, पण व्यावहारिक सत्तेमध्ये जीव संसार करतो. आता आणि संतांचा संसार आगा उपजणे आणि निमणे, जन्माला येणे मरणे हा संसार सांगितला. तुमचा आमचा संसार गावापुरता, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. पण संतांनी जगाचा संसार केला. ज्ञानोबारायांचे उद्गार आहेत, नाथ महाराजांचे उद्गार आहेत की त्यांनी जगाचा संसार केला. आज संसार सफल झाला गे माये, संतांनी जगाचा संसार केला. त्या संसारामध्ये सर्व काही आहे, सुखही आहे दुःखही आहे. आणि वैदिक
प्राचीन पंथ संप्रदायामध्ये जेवढे संत होते तेवढ्यांनी परमार्थ करीत असताना संसार पहिले केला. आधी संसार करावा नेटका. स्वामी रामदास समर्थ स्वामी रामदास स्वामी म्हणतात पहिले संसार करा मग परमार्थ करावा. तो फाटका असला तरी चालेल पण नेटका असावा. संसारापेक्षा परमार्थ. ही जेवढी मातंबर संत मंडळी झाली यांनी आपापल्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. त्यातले तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचे कळस. वारकरी संप्रदायाचे नुसतेच कळस नाही तर ते स्पष्ट वक्ते. पुन्हा कोणावरही विश्वास न ठेवता स्वतः अनुभव घेऊन आणि मगच त्याचं वर्णन करणारा अशी तुकोबाराय स्वतंत्र होते. स्वातंत्र्य होतं त्यांना. आणि त्यांनी एकच ग्रंथ लिहिला तो म्हणजे गाथा. आणि ज्या ज्या वेळी जगामध्ये ज्या ज्या घटना घडत गेल्या जसं वातावरण तापत गेलं तसे तसे अभंग त्यांच्या मुखातून निघत गेले. आणि त्याप्रमाणे तुकोपनिषद म्हणजे वेगवाणी तुकाराम महाराजांची आज झाली. सामान्य लोकांच्या अंतःकरणात जास्त जवळचं कोण असेल तुकाराम महाराज. ते म्हणतात मी जेव्हा आलो इथे उजळावया आलो आता खरा खोटा निवारा. इथे आलो अवतार आम्ही घेऊन आलो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जन जीव. असा उद्धार करण्यासाठी आम्ही आलो. पण येताना असं समजलं की उद्धार करण्याच्या अगोदर आपलं हित करून घ्यावं मग जगाचं उत्तरदायित्व करावं. आमचे गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते सांगतात कीर्तनात. त्यांची ती म्हण फार माझ्या आवडीची आहे. गोष्टी सांगते लोकाले शंभूर तिच्या नाकाले. लोकांचा शंभूर उठायचा ना आपला वाट ठेवायचा असं संतांनी आधी केले मग सांगितले. तुकाराम महाराजांना घरामध्ये भजन करायची खाईचं पैसोरी करायची ते सांगतात ना. कुठं जायची नरकाची साया जावेवानंतर आव्हानात जायचं काही नाही. सुखी येतो घरा नारायण राणी नाही बरं महसूल मंत्री देव येतो ना. पण ज्यावेळी त्यांना विक्षेप व्हायला लागला संसारातले पदार्थ त्रास द्यायला लागले त्यांनी मग विना उतरला भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर घोराडा डोंगरावर भजन केलं. आणि त्या भजनातून देवाची जी प्राप्ती झाली तो आनंद लुटला जो मिळाला जो साठवला जो बँकेमध्ये लॉकअप केला त्याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात केले. क्रमे संताची बहुतेकांच्या ऐकण्यात नसलेला आहे. चिंतन फार चांगले. इथे महाराज सुरुवातच लाडकं या शब्दाने करतात. आपण सगळेच संसारी ब्रह्मचारी थोडे असतील. काहीचं लग्न जमत नाही म्हणून ब्रह्मचारी, काहींना पोरगी मिळत नाही म्हणून ब्रह्मचारी, काहींना मिळतंय परंतु घेत नाही तो खरा ब्रह्मचारी. संसारामध्ये लाड केलेच जातात. मुलं असो कुत्र्याचा लाड मोठ्याचा मांजराचा उंदराचा सगळ्याची लाड केले जातात. लाड करणारी मंडळी फार जगामध्ये. तुकोबाराय म्हणतात की लाडकी आहे पुन्हा लेख आहे.
तिथे आता प्रश्न, संशयात्मक प्रश्न उपस्थित होतो. तुकाराम महाराज तर पुरुष आहेत, माणूस आहेत, त्यांच्या तोंडामध्ये लाडकी लेक हा शब्द कसा काय? सर्व संतांनी स्त्रीत्व प्राप्त करून घेतलं. भगवंताचा भोग घेण्याचा असेल, तुमचे साहेब कुठे? तुम्हाला जर मुलगा पोटामध्ये 9 महिने वागून तो जर बाहेर यावा आणि मूल पोटामध्ये कसं राहतं, कसा आनंद असतो हे जर भोगायचं असेल तर तुम्हाला माणसाच्या जन्मात करता येईल, त्यासाठी बाईच्या जन्मात जावं लागेल. पुष्कळ साधी काय काय यातना भोगावं लागतं. म्हणजे स्त्रीत्व प्राप्त झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे सुद्धा स्त्रीवाचक शब्द आहेत. जाईन गे माये म्हणतात, जाईन गे बाबा म्हणतं नसतं का? काय आपण बाबा म्हणल्याने काय करून जात असतं का माऊली? जाईन गे माये रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी. स्त्रीवाचक आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. दुर्ळू आंबुला केला गे बाई, बाई शब्द आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच आहे. दादूला नको ग जगधोडी, जगधोडी नाव ठेविले लाडी. पाल मांडिले रेशी पाशी, आला गेला भोगतो मशी. एका जनार्दनी जोडी, याची संगत मी न सोडी. नाथ महाराज सुद्धा स्त्रीत्व प्राप्त करून भगवंताचा भोग घेतात. तुकोबारायांचे विरहिणी बघा तुम्ही, रात्रंदिवस मग पाहिजे जवळ, त्याच्याशिवाय मी करमत नाही. जशा ज्या गवळणी भगवान श्रीकृष्णाशिवाय क्षणभर राहू शकत नव्हत्या, त्याला म्हणतात स्त्रीत्व प्राप्त करून घेणे आणि त्याद्वारे परमात्म्याचं सुख घेणे. म्हणून हे संतांनी स्त्रीत्व घेतलं आणि परमात्मा आपल्याला, आपण पुरुष समजतो स्वतःला, त्यामुळं आपला परमार्थ सिद्धीच जात नाही, त्याचा आनंद मिळत नाही. संतांनी स्त्री रूप घेतलं आणि भगवंताचं निवृत्तीनाथांचा अभंग आहे. निवृत्ती ग्राहस्थ मांडलेले आहे, बोधपुत्र प्रसवत जाय. हो, त्याच्यामध्ये लेख शब्द अतिशय जवळचा आहे. आता मी महिला मंडळाला प्रश्न विचारतो, खरं बोलायचं बरं देवासमोर. तुम्हाला सासर आवडतं का माहेर आवडतं? तुम्ही कानात बोट घाला, ते खरं सांगायचं आई शपथ. माहेर आवडतं का सासर? बोला, बरोबर मिटिंग घ्या आणि सासर माहेर बोला. आजी तुम्हाला काय माहेर शिल्लक काय आवडतं खरं सांगा. माहेर ना, माहेर आवडतं सासर? चांगला मार खातच नाही. बरं, सासर आवडतं तुझ्या आजीच्या म्हणण्याप्रमाणे. सासर वाढल्या किती वाजता उठावं लागतं? पहाटे. आणि माहेराला गेल्यावर दुपारी 4ला माहेराचा आनंद आहे, ऐकून घ्या. लेख होणं हा सुद्धा आनंद आहे. चला दुसऱ्या मावल्यात विचारतो, तुम्हाला मुलगा आवडतो का मुलगी? समजा 2 मुलं आणि 1 मुलगी आहे, बाहेर विचार, मुलगी आवडतं का मुलगा? मला 5 बहिणी, माझ्या आईला 1 डझन पोरं झाली. 1 डझन, त्यातले 6 मेले, 6 मी आणि 5 बहिणी राहिल्या, त्यातली 1 वाढली. आईचे पैसे मी घेऊन जातो, परमार्थातले पूरक नेऊन म्हातारी डबुळे त्यातले मी घेतो. पण पोरी आल्या की आईला पुन्हा 1000-2000 देऊन जातात. जाऊ दे, आईची पोरींची माया जेवढी आईवर असते तेवढी मुलांची नाही. म्हणून लेख शब्द वापरलाय. खूप लेखी होऊन गेल्या या जगामध्ये, या विश्वामध्ये. आणि त्या नुसत्या लेखी नाही, लाडक्या आहेत. लाडक्या नाही, थोडा मोठ्यांच्या आहेत. मोठ्यांच्या नाही तर त्या तर म्हणतील तो हट्ट पुरवणार बाप त्यांचा समर्थ आहे. पूर्वी सप्त काय त्या पतिव्रता होऊन गेल्या, 6 का 4. अहिल्या, द्रौपदी, किती जणी त्या? मंडोदरी, तारा, पंचकन्या, 5 आहे. पण असं करा ना, अहिल्या, द्रौपदी, तारा, त्याच्यामध्ये माझ्या बायकोचा नंबर धरा ना. होऊन गेले तुझे, एक बळी होऊन गेल्या. सूर्याला जाळून टाकायची हिंमत होती. थांब,
जास्त व्हायच्यात मरणार आहे ना, तू जाऊ कसा जातो बघतो, जगाला जाळतो मी तुला जाळून टाकेन, अशा बाया होऊन गेल्या. महाभारत जे घडलं ते स्त्रियांमुळे घडलं. द्रौपदी जर बोलली नसती दुर्योधनाला, तो पाण्यात पडला हौदात राजवाड्याच्या. ती हसली वरून जेनी घालत होती. मला वाटलं डोळे बापाला डोळे नाही म्हणून आंधळा आहे, पण याला डोळे असून आंधळा दिवसा हा अवघात करला. जेवढ्यावर महाभारत होते. हो, सीतेने हरणाची चोळीसाठी हरण मागितलं, त्यासाठी रामायण घडलं. बाया काही कमी नाहीये. बायांनी आता चूल मूल सगळं जातं घर सोडलं. कंडक्टर बाया आहेत, रेल्वेचं इंजिन चालवायला बाया आहे, विमान चालवायला वैमानिक बाया आहे. त्यात एक पोरगी मेली ना करून घेऊन. सगळ्या क्षेत्रात बाया आहे. बँकेत बाया, पोस्टात बाया, सगळं गेलं घरातलं. दळणाऱ्या बाया जात होत्या, आता हेच पिठाचं डबडं घेऊन लय माझ्या बायांची आता स्वातंत्र्य. या म्हाताऱ्यांनी लय बेकार बोललं. या म्हाताऱ्याने खोबरं झालेले अजूनही त्यांना लुगड्याला काष्टा निर्या तिथं उंडा करून तिथं वरवडच्या सारखं करायचं. यांना काही नाही, मॅक्सर घातलं की चालली. अरे फुकरी फुकून फुकून यायच्या डोळ्यात मोतीबिंदू पडले. तिला लायटर गाडी ओढायचं काम नाही. काय कोण नाटक. सगळ्या क्षेत्रात बाया पुढे गेले. आता एक नवीन मिटिंग झाली. आता आमच्या मुंबईत उठलं सुटलं की सगळे मोर्चे असतात. मुंबई म्हणजे बिन लग्नाची अधिकाराची बायको झाली. बायांनी ठरवलं की माणसाला जेवढे अधिकार आहे त्याचे निम्मे आम्हाला मिळाले. सगळे अधिकार मिळाले बायांना. पोलीस खात्यात बाया आहे, वकील बाया आहे, कोणतं क्षेत्र नाही की ज्याच्यात बाया नाही. प्रत्येक दुकानदार बायांना ठेवून राहिला. म्हणजे बायामुळे तरी लोक दुकान येतील. काय बायांचा उपयोग पाहता. लाडकी लेख शब्दावर बोलतात. काही निंदा टीका किंवा स्त्री नारी त्यांना आईचा आम्ही अपमान करणार नाही. आता एक मिटिंग झाली बायांची मधी, तुम्हाला नसेल माहिती, आता ती येणार आहे. सगळं मिळालं म्हणतात आम्हाला. माणसाचे निम्म निम्म घेतलं आम्ही. आतापर्यंत अत्याचार करत होते, माणसं जाळत होते, मारत होते. पण आता एकच वाद राहिलाय, तो मिटवायचा आहे. आणि त्याच्यासाठी संशोधनाचं कार्य चालू आहे दिल्लीला. बायांना असं म्हणणं आहे, भोकनर साहेब, मूल जे होतं मूल ते नुसतं माणसाला होतं का नुसतं बाईला होतं? दोघं एकत्र आल्यावर मूल होतं. मग बाया म्हणतात दोघं एकत्र आल्यावर जर मूल होतं तर 9 महिने आम्ही पोटात का ठेवावं? पार्टनरशिप मध्ये करा म्हणतात. 4.5 महिने भोकनर साहेबाच्या पोटात तो, 4.5 महिने त्याच्यावर एक इंजेक्शन काढायचं ठरलं. ते इंजेक्शन भोकनर साहेब तुम्हाला देणार, मला देणार, जो कोणी असेल त्याला देणार. आणि मग त्याचं पोट थोडं वाढणार. तो विचारणार काय काय नाही, आपला मामला आहे 50-50 वाढला. सगळ्या क्षेत्रात क्रिया पुढेच आहे. आणि मुली तुकोबार आहे म्हणतात, मी लाडकी आहे, पुन्हा लेख आहे. पुन्हा मी लेख कोणाची आयड्या गायड्या नसू घ्यायची नाही संतांची. चला लेखींचं वर्णन करतो. किती लाड करतात. जनक राजाला मुलगी सापडली जमिनीमध्ये. तिचं नाव जानकी, तिचं नाव सीता. इतकी लाडकी होती, इतकी लाडकी होती, तिचे सगळे लाड पुरवले. ती उपवर झाली आणि तिचं लग्न करायचं ठरवलं. पूर्वी स्वयंवर व्हायचं. पराक्रमी राजे होते, मोठमोठे राष्ट्र होते. आणि त्या राजांना, बलवान राजांना बोलवायचं आणि त्यांना आव्हान द्यायचं आणि ते त्यांनी पेलायचं. आणि तो जिंकला त्यांनी नवरी घेऊन जायची, असा तो नियम होता. जनक राजांनी सगळ्या राज्यातल्या भारतातल्या राजांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या, लग्न पत्रिका पाठवल्या आणि सांगितलं आमच्या जनकपुरी धामला आमच्या मुलीचं स्वयंवर ठेवलेलं आहे. त्या संयमात येऊन उपस्थित राहून तिथल्या नियम आणि अटीनुसार आमच्या मुलीला जिंकून घेऊन जावे.
मोठमोठे रथ आले, राजे रजवाडे आले, चक्रवर्ती आले, महाचक्रवर्ती आले. आणि हे पार्किंग करतो रथांचं, गाड्यांचं. कोणी यामा आणल्या, कोणी मारुती आणल्या जुन्या, कोणी बोलेरो आणल्या. सगळे राजे आले, पार्किंग चालले, दरबार भरलेला आहे. तेवढ्यात रावण लंकेतून निघाला, आकाश मार्गाने चालला होता. हिमालयात खाली पाहत होतं मोठं गाड्याचं पार्किंग. काय भानगड आहे? काय नारायण राणेचा सत्कार आहे काय? उतरला आता ते ड्रायव्हर लोक पत्ती खेळत होते सगळे. मालक गेले, ड्रायव्हर आपले पत्ती खेळत होते. काय म्हणे त्या जनक राजाच्या मुलीचं लग्न आहे ना, आमचे मालक गेलेत म्हणे लग्नाला, आणि बसले इथं. रावण विचार करायला लागला, एवढा मोठा मी रावण, मला पत्रिका नाही, लग्न पत्रिका. राग गेला पाय आपल्या दरबारात पाया पडला, दरवाज्यात महाद्वारात. जनकाचं धोतर होतं ते पितांबरच झालं. एका हातीत ते हागलं एवढं पितांबर. काय तमाशा? म्हणे मुलीचं लग्न आहे मालक, मग मला आमंत्रण पत्रिका का नाही? हो, तलवार काढली, लग्न घाबरायला लागले. आता राजा मूर्ख असतो म्हणून प्रधानजी ठेवावा लागतो. राष्ट्रपतीला काही काम आहे का? पण पंतप्रधान जरा आज आपलं माजी पंतप्रधान म्हणलं ना, चीनाबद्दल जरा व्यवस्थित बोला. आता हे चीने चढून खाली वर करून या तर चीना रिकामा सांगायचं तात्पर्य बोल. जनक राजाने ओळखला, हा मारून टाकणार. आता काही खरं नाही. म्हणजे माझ्या मुलीचं लग्न आहे, संयमवर आहे. माझी पत्रिका कुठे? म्हणे पत्रिका छापल्या रावण महाराज, आणि पहिली दोन्हीची पत्रिका मी तुमचीच लिहिली, लंकाधिपती रावण महाराजांना. पत्रिका कुठे? माझ्या प्रधानजीकडे दिली म्हणे. रावण प्रधानजीकडे दिला. बघ पुढे पत्रिका. प्रधान म्हणे वा, राजाने आमच्यावर मरण घातलं. कोणी म्हणे मी काही कमी नाही म्हणे. प्रधानजी म्हणे रावण महाराज तर शांत व्हा, थम्सअप मागू का? त्यांनी पत्रिका माझ्याकडे दिली, मी ती घेतली. आणि तुम्ही कुठे राहता? म्हणे लंकेत. लंका कशात आहे? म्हणजे समुद्रात. समुद्राच्या काठावर मी पत्रिका घेऊन आलो पहिली. तिथं काही जहाज होडी तुम्ही काही ठेवलेली? मग त्या समुद्राला सांगितलं, ए तुला मालक कोण आहे समुद्राला? इकडं म्हणे रावण. मग तू त्याचा? म्हणे मी नोकर. मग त्याच्या लाटेवर मी पत्रिका ठेवली. त्याला सांगितलं की लाटेनी महाराजला नेऊन दे. आता तुम्हाला काय जर करायची असेल कारवाई फौजदारी तर तेव्हा समुद्राचं काय हवाकडे तरी. बरं जाऊ दे, आता काय बोल? म्हणे हे धनुष्य ठेवलंय, शिवधनुष्य, हे उचलायचं, उभं करायचं आणि त्याला दोरी लावून वाकवायचं बस. आणि ती माझे हार घालून दिसले. रावण म्हणे काय राव एवढं? ठीक आहे म्हणे, गेला. सगळे बसलो. रावण गेला. म्हणे जनका रे, हे माझं एका हातात आहे खेळ, एका हाताला करा ना म्हणे सोडून. त्यांनी घातला हात. लावायचं विसरला होता ना. लहानपणी असं बॉलिंग करताना ढिला होईल. दोन्ही हात लावले. मोठमोठे टावर आहेत ते टावर नाही का मोठे, ते बांधत असताना आंध्र आणि कर्नाटक दोन राज्यातले मजूर आणतात ते पाण्यातून. ते त्यातले किडे. तसं बांधकामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भिन्न भिन्न समाज लोक. तसे टावरची तार ओढायचे मोठमोठे बंडल असतात डोक्यावडे, ते गोल गोल. मग इकडून तार दोराला बांधायची, ती वर दोऱ्याने सोडायची, तो गोल रोल असतो वर काचेचा, त्याच्यात ती घालायची, त्या हुक मध्ये तिकडं काढायची, तो दोरा आणला खाली की अख्खी वायर त्यांना ओढत त्या टावरवर न्यायची असते. मग इकडं आंध्रकडचे आणि इकडं कर्नाटककडचे 5-50, तिकडे 40-50 आंध्राचे आणि कर्नाटकचे. मग ते ताकद लागावी, ते लवकर उचलल्या जावं, पुन्हा उचलणाऱ्याला प्रोत्साहन यावं, शक्ती यावी,
पुन्हा त्याला हे काय म्हणतात ना, हा उत्साह त्याला हर्ष व्हावा म्हणून त्यातलं एक पुढारी म्हणतो, सुटकुट रे या रे या रावणाने हुई हुई केलं, कसं तरी उचललं बरोबर केलं, ते दोरी घायला गेलं तेवढेच फार रावण भडा भडा रक्ताची धार सगळे कोणी धोतर वर पडले, धावले 100-200 सैनिक. रावण म्हणे काळा नाही तर मी कोमात जाईल. कसं तरी ते बाजूला केलं, कोण त्याला हवा घालतं, कोणी म्हणे नेस कॉफी आणू का चहा आणू का त्याचा टाक आणू, थांब जा खाल्ला पंखा लावला. रावणाला असं उठून पुन्हा मग कोतवालाने पुकारलं. आता धनुष्य उचलण्यासाठी राजे महाराज इथं आले, त्यांनी हे मैदानामध्ये यावं, धनुष्य उचलावं. आता खुर्चीचे शेजारी बसले होते, कोणी गाड्या भरून आले होते, कोणी स्प्रे मारून आले होते, कोणी आरसा काढून जरा व्यवस्थित केला होता. जा ना उचलला असतं राव, पण काल त्र्यंबकची 40 किलोमीटर तिथं तुम्ही उचला ना, उचलला असतं राव. आज उपास आहे, खायलाच नाही काही, सोडेलच नाही आज उपास. तुम्ही उचला ना, उचलला असतं म्हणे, पण सीता काही पसंत नाही आपल्याला, मग काय मारायला पसंत नाही कशाला आला. का तुम्ही उचला ना, उचलला असतं राव, पण हिला तर ती घरी नेली धनुष्य उचलून, तर ती काय घरात घेईल का हिला. म्हणजे रावणाची फजिती करून त्यांची गाडच फाटली व्हायची. काय की लेकीसाठी वाटतं तो त्याग करायला तयार. हे बघा, शब्द नाथ महाराजांचे सुद्धा मी भागवतच टाकली, मी तो शब्द वापरणार त्याचा म्हणजे गैरसमज करायचं काही कारण नाही. हा शब्द मी 10 वेळा गाथ्यात टाकली, भागवतात टाकली. मी आमचे संत बोलले म्हणून मी 1 वेळा वापरत काय मला नाही वापरणार, मी रावणाला वापरणार. रावण काही नातेवाईक आहे तुमचा? हा, नाही तर लगेच लोक म्हणतील. आणि नाहीतरी माझं शेवटचं कीर्तन आहे, 25 व्हायला बी नाही. तुम्ही काय ठेवणार नाही, आणखीन काय करा. दुसरी लेख सांगतो मी. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका हे 3 भावंडावर एक बहीण होती. वडील गेल्यानंतर या तिघांनी आतोनात तिच्यावर प्रेम केलं. ती म्हणेल तसं. सांगा महाराज भेटीला आले, पत्र आला, निरोप आला, सांगितलं वाघावर बसून आले, नागाचा ताबूक आहे. यांनी तिघांनी उड्या मारल्या भिंतीवरून, पण चला सांग महाराज स्वागताला. मुक्ताई नाही, मी भिंतीवर बसली, उतरणार नाही खाली. का? ते जर वाघावर बसून आले का आपण भिंत घेऊन जाऊ. दादा अगं बाई असं कसं होईल? मी म्हणते चालवली भिंत, चालवली जर भिंती, हरली चांगल्याची झाली. लाडक्या बहिणीसाठी ज्ञानोबाने भिंत चालवली. लाडक्या बहिणीसाठी चांगदेव महाराजांच्या पुढे मेलेले मूर्ती त्यांनी उठवले. चांगदेव आपलं लोकांनी खापर दिलं नाही, पण मुक्ताबाईंनी माऊलीच्या पाठीवर मांडे भाजून घेतले. लाडामुळे माऊलींच्या ट्राकनी पेटवला. काय नाही मुक्ताबाईचे लाड केले, पण मुक्ताबाईची पावरही एवढी होती. जेवढे संत झाले वारकरी संप्रदायात, तेवढ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केली. कान्होबाचा वेश्या असूनही तिने स्तुती केली. शेरा नारी साव जेवढे संत झाले त्यांच्या कालीनंतर सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची कोणभर स्तुती केली. पण ज्ञानोबा राहायला ही लाडकी लेख भांडायला कमी करत नव्हती. जगरागे झाले वनी
मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना म्हणते काम क्रोध मागे धारण गाठी उघडा लाडकी लेख मुक्ताबाई सीता. चला नेहरूंचं राज्य पाहिलं महाराज इथं काही बसलेले. नेहरूंनी 18 वर्ष राज्य केलं. त्यांचे कपडे पॅरिसला धुवायला जात होते, विमानाने जात होते, त्या काळात जात होते. त्यांचीच लाडकी मुलगी प्रियदर्शनी तिचं नाव इंदिरा गांधी. मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं, कोणाला बढती द्यायची, कोणाला काढून टाकायचं ती सांगायची नेहरूंना. त्याप्रमाणे ते वागत होते. कोण? नेहरू. इतका इंदिरा गांधीवर त्यांचा लाड प्रेम होतं. इंदिरा गांधी बद्दल मी बोलत नाही, ती रणचंडिका होती. भारत देश जगाच्या पाठीवरती हलवून टाकला. आणीबाणीचा काळ बघा. मोठमोठे माईचे लाल तिने तुरुंगात टाकले, एवढा तिथं दरारा होता. लाडके लेकींचं बोलतोय मी. अजून लेखी सांगाल तर रात्र पुरायची नाही, कॅसेट संपून जाईल. तुम्ही खाली बसाल, तुम्ही निघून जाल. कितीतरी लेखी होऊन गेल्या. फुलंदेवी तिने काय कमी केली का क्रांती? ज्या समाजाच्या पोरांनी बलात्कार केला त्याला एकेकाला मारला तिने. सगळ्यांना बदला घेतल्यानंतर तिने शस्त्र हातात खाली घेऊन खासदार झाली. मग तिच्या नातेवाईकांनी प्रतिज्ञा केली होती की आम्ही हिला मारून टाकू, म्हणून तिला मारले. कितीतरी बाया आहेत. जिजाबाई तिच्या पोटी शिवाजी राजासारखं रत्न निघालं. आज जे बघलो हिंदू म्हणून ते त्या जिजाबाईची पूस उजवली. एवढ्या मोठ्या संत आणि बाया बघा लाडक्या असतीच्या शिवेल्या की जनाबाई अरे अरे विद्या मायाच्या कारत्या तुझी राण रणकी झाली. बा राण शब्दाला किती खराब आहे. मग तुम्ही आम्हाला काही म्हणाल, आमचे संत लई बोलले, मी नाही बोलत. खूप शिव्या दिल्या आहेत. ओव्या सांगेन मी, ओव्या भागवतातल्या रामायणातल्या नाथ महाराजांच्या खाली आलेल्या. खाली येऊन संत बोलतात. हो. तर अशा या लाडकी लेख तुकोबाराय म्हणतात मी जीवाची नाही, बापाची नाही, देवाची नाही तर संतांची. देवाजवळ आरोग्य भाव आहे. भक्ताराखे दुर्जनाशी. आई बापाजवळ भेद आहे मुला मुलीबद्दल, पण संतांजवळ भेद नाही. म्हणून मी संतांची आहे. बर त्या संतांनी मला जवळ केलं, माझे लाड केले आणि मी त्यांची लेख म्हणून जन्माला आले. आणि लाड करीत करीत मी वाढले. वाढल्यानंतर मजवरे क्रोध सोपं आहे, पण समाजाची प्रेम कमवणं फार कठीण आहे. कृपा संपादन करणं अतिशय कठीण आहे. कृपा ही बाजारात विकत मिळत नाही, कोण्या महंत महाराजकडे मिळत नाही. ती संपादन करावं लागते. उपकार वेगळा, उसनवारी वेगळी, देणं घेणं वेगळं, जीव घालणं वेगळं, कृपा वेगळी. एक सर्वांची माझ्यावर कृपा आहे. एक प्रेम करतं तर दुसरं कृपा करीत नाही. एक कृपा करतं तर दुसरं श्रद्धा ठेवीत नाही. कुठं एक आहे, कोठे काही एक आहे, एक नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांची लाडकी आहे, लेक आहे पुन्हा, आणि माझ्यावर कृपा बहुतांची म्हणजे सगळ्याच प्रेम आहे. मुलगी कोणाची हो? आमच्याची. पुन्हा तुम्हाला मुलीबद्दल बोलतो. एखादी मुलगी आपली, एखादी स्त्री, सौभाग्यवती स्त्री, श्रीमंत सावकाराची बायको भर बाजारामध्ये, बाजारपेठेमध्ये दिवसा जर नागरी केली, तिचे कपडे काढून तिला नग्न केलं तर इज्जत कोणाची गेली? बोला, तुम्ही नका बोलू. ज्या बाईच्या अंगावरचे कपडे काढून तिला विवस्त्र केलं तिची इज्जत गेली की तिच्या नवऱ्याची गेली? तुका म्हणे नग्न भाग तरी ते जात स्वामीची. तिची इज्जत नाही जात. कोणाची बायको? आमच्याची बायको. त्याला काय आरोप झाला का? लखवा झाला. एवढी बायको नागवी तरी पण पुढे झोपला होता.
लोक त्याला शिव्या देणार, तिला नाही. एवढं लाड आणि एवढी कृपा या महिलांनी या लेखीने संपादन केली. त्यातले तुकाराम महाराज म्हणतात, मदवरी कृपा संतांची. संतांची कृपा संपादन केल्यावर मग जगाची कृपा होईल यात काय नाही. कृपादान केले संती कल्पांती सरेना कृपा कटाक्षी आळीले आपुले कधी वैसविले बाप रघुमा देवीवरू विठ्ठले भक्तादी दले वरदान. संतांची कृपा कल्पपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत जात नाही. मदवरी कृपा बहुतांची. चला लाड करता 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 मी मोठी झाले आणि मोठी झाल्यावर मी उपवर झाले आणि मग माझं लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर माझं लग्न झालं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. आखई चुडा हातियाला अंकन मोठी नांगाला. आखई म्हणजे अक्षय. अक्षय म्हणजे क्षयरोग होत नाही नव्हता. क्षयरोग म्हणजे ती बीज, ज्याला अक्षय नाही, ज्याला नाश नाही, ज्याला कधी मरण नाही असा अक्षय. चुडा म्हणजे बांगड्या. चुडा जुना शब्द आहे पण आता बांगड्या म्हणतो. बांगड्याचे प्रकार आहेत. लहान मुलींच्या बांगड्या वेगळ्या, उपवर झालेल्या मुलीच्या वेगळ्या, हळदीच्या वेगळ्या, साखरपुड्याच्या वेगळ्या, लग्नाच्या वेगळ्या. लग्न झाल्यानंतर आषाढ महिन्यात आली ती म्हणजे त्याचा कलर वेगळा आणि सौभाग्यवतीची गंगा वाजवती झाल्यास त्याचा रंग वेगळा. बांगड्याचं काय बांगडीवाला आड्या मग यांचं नाटक बघा. घरातच बोलवतात काय ते दुकानातच नाही, लग्नात त्याला घरीच बोलवतात. तुमचाच बांगड्या घालायचं काम. आखरी चुडा म्हणजे ज्याला मरण नाही तो चुडा माझ्या हातात आला म्हणजे परमात्मा माझ्या ताब्यात आला. ज्ञानोबारायचे उद्गार आहे. शेवटचा ग्रंथ जेव्हा लिहिला तेव्हा माझ्या परमात्मा हातात आला. भाव बरे आकळे रविना कळे बरे आवळे हरी आला.
चुडा घालणं आपही चुडा हाती आला अंकन मोती नाकाला नामस्मरण रूपी मोती मी माझ्या नाकात घातला. सगळ्या शरीरामध्ये नाक हे महत्वाचं. कायची करावी 32 लक्षणे. नाक नाही वाया गेली. नाक नसेल तर ते वाया जातं. बाया नथ दाखवतात. नवऱ्याने नथ बनवली. सगळ्या गावात गल्लीकाच्या कारखान्यात तालुक्यात फिरून येतील. त्यांनी बनवली बरं का. चांगलं सोनं घेतलं बरं का. 6,500 तोळ्याचं आहे बरं का. कबीर महाराज म्हणतात नवऱ्यातून नथीचं वर्णन करते. अरे जिच्यात नथ आठवली तू ते नाकच देवाने नसतं दिलं तर मग कुठं आठवली असते. गळ्याचा वाटात या परमात्म्याचं नाव हे तुकाराम महाराज म्हणतात अक्षय चुडा हाती आला. परमात्मा हाती येतो. पुस्तक प्रमाण देता मला पुढं राहायचंय. परमात्मा आपलासा करणे याच्यातून तुकोबाला सांगायचंय. अक्षय चुडा हाती आला. चुडा म्हणजे हिरव्या बांगडीवरून बाईचं सौभाग्यवतीचं लिंग कळतं. कुंकू मंगळसूत्राने बांगडी जोडवं. ह्या 4 वस्तूंनी तिचं अस्तित्व निर्माण होत असतं. त्यातल्या बांगड्या आहेत. बांगड्याच्या आवाजावरून आमचे गुलाबराव महाराज बायांचं नाव सांगत होते. विदर्भातले गुलाबराव महाराज हे गुलाबराव बाबाने आता गुलाबबाबा अंध गुलाबबाबा प्रज्ञाचक्षू बांगडीच्या आवाजावरून सांगत होते. तसंच तुकोबाराय म्हणतात अक्षयी ज्याला क्षय नाही तो चुडा हाती आला. आता कलियुगामध्ये पतिव्रता आणि पतिप्रेमी आणि पती बायकोला नीट पाहत नाही. एकमेकाला आडेकारे जात निघाले. वगैरे आडेकारे म्हणतात एकमेकाला. पण या कलियुगामध्ये 10 वर्षापूर्वी मोठी घटना घडली. अक्षय चुडा बांगडीहून विषय निघाला म्हणून तुम्हाला दृष्टांत सांगतो. तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. परमपूज्य प्रातस्मरणीय वारकरी संप्रदायाचे थोर आढळले धुंडा महाराज